माणिकराव कोकाटेंनंतर आता नव्या कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यामुळेही वाद निर्माण होण्याची शक्यता। सरळ काम सगळे करतात, एखादं वाकडं करून सरळ केलं तर लोक दखल घेतात, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य। दौंडच्या यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटातील राड्यानंतर आता तणावपूर्ण शांतता, पोलिसांकडून तगडा बंदोबस्त, जमावबंदीचे आदेशही लागू। पनवेलमध्ये शेकापच्या मेळाव्याला सुरुवात। शेकापच्या वर्धापन दिनी राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत एकाच व्यासपीठावर येणार, भव्य रॅलीही निघाली। मंत्री आशिष शेलारांकडून कांदिवलीत गुजराती साहित्य संमेलनाचं आयोजन, कार्यक्रमावरून वाद निर्माण होण्याची शक्यता। पालिका निवडणुकीत गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न। माजी आमदार राजेंद्र राऊत आणि रोहित पवारांमध्ये खडाजंगी, अर्ध्या हळकुंडातून रोहित पवारांनी शहाणं होऊ नये, राजेंद्र राऊतांची टीका। वागणूक आणि अहंकारामुळे राजेंद्र राऊत घरी बसलेत, रोहित पवारांचं प्रत्युत्तर। रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, रेव पार्टी प्रकरणानंतर रोहिणी खडसे पवार यांच्यात चर्चा। प्रांजल खेवलकर गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी घेतलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन, पंकजा मुंडे यांच्याकडून त्र्यंबकेश्वराचं दर्शन आणि अभिषेक। महायुती सरकार विरोधात संभाजीनगरमध्ये छावा संघटनेचं आंदोलन, पत्ते खेळत बॉक्सिंग करत माणिकराव कोकाटे, संजय गायकवाडांसह वादग्रस्त मंत्री आमदारांचा निषेध। अमेरिकेने भारतावर लादलेल्या 25% टॅरिफचा कोकणालाही फटका, टॅरिफ धोरणाचा मँगो पल्पच्या निर्यातीला बसणार फटका, पल्पच्या किमतीत होणार 25% वाढ। कोर्टाच्या परवानगीनंतर मुंबईत माघी गणेश मूर्तीचं आज विसर्जन, पीओपी मूर्ती विसर्जनाला समुद्रात बंदी असल्यानं विसर्जन करण्यास दिला होता नकार। कोल्हापुरात 18 ऑगस्टपासून मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच सुरू होणार, दैनिक पुढारीच्या पाठपुराव्याला अखेर मोठं यश, कोल्हापूरमध्ये हायकोर्ट बेंचची मागणी अखेर पूर्ण। लाडक्या बहिणींचे पैसे रक्षाबंधनच्या आधी खात्यात जमा होणार, मंत्री आदिती तटकरेंची ट्विट करत माहिती, रक्षाबंधन आनंदात साजरी करता येणार।